नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं कंबाईन गट ब गट क 2024 ची जाहिरात उशीर होतोय, विलंब होतोय, आचारसंहिता पण लागणार आहे. सो ही जाहिरात कधी येणार याबाबत बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडून विचारणा झाली आहे. सरकारकडनं काही नेते असतील त्यांच्याकडनं सुद्धा वेळोवेळी याचा पाठपुरावा करण्यात आला. अर्थात एमपीएससी कडेच आपण दाद मागतो, पण तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी जाहिरात तेव्हाच काढू शकते जेव्हा एमपीएससी कडे प्रशासनाकडून सरकारकडनं रिक्त जागांचा तपशील जाईल. आता रिक्त जागांचा तपशील जोपर्यंत जात नाही तोपर्यंत एमपीएससी पण जागा काढू शकत नाही. रिसेंटली एससीबीसीचं आरक्षण लागू केलं. एससीबीसी आरक्षणानुसार जो आकृतीबंध आणि बिंदू नामावली पद्धतीने जागा रिक्त ज्या आहेत त्या रिक्त जागांचा आकडा आरक्षणानुसार परत रिन्यू करून एमपीएससीने मागितला होता सरकारकडनं. त्याला उशीर बराचसा झाला. त्या संदर्भातलं मागे नोटिफिकेशन एमपीएससीने दिलं होतं. आता पुन्हा एकदा एमपीएससीने परत एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय एमपीएससी 2024 बाबत आणि एमपीएससी कंबाईन 2024 बाबत थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं भरपूर चांगल्या बॅचेस आपण इथे लॉन्च केल्या आहे. कंबाईनची पण बॅचेस आपली असणार आहे. सो लवकरच ही बॅच पण आपण अनाऊन्स करणार आहोत. एमपीएससीचं नोटिफिकेशन आहे 18 सप्टेंबर 2024. त्यात त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही जी परीक्षा आहे जी पुढे ढकलण्यात आलेली त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. 22 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. सदर परीक्षेच्या अनुषंगाने व इतर विविध मुद्द्यांसंदर्भात निर्णय घेण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्यावर परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल. म्हणजे आता एमपीएससी जी परीक्षा पुढे ढकलली आहे त्या संदर्भात 23 सप्टेंबरला त्यांची बैठक होणार आहे आणि या 23 सप्टेंबर नंतर त्याची अनाउन्समेंट होणार आहे. डेट कोणती असेल ती. आता याची अनाउन्समेंट जरी केली तरी आचारसंहितेचा विचार करता ही एक्झाम कदाचित दिवाळी नंतर जाण्याची शक्यता आहे. 23 नंतर साधारणतः 15 दिवस शिल्लक राहता आचारसंहितेला. दुसरं आपण थोडासा विचार केला तर कदाचित ही एक्झाम राहिलेल्या 15 दिवसात पण होऊ शकते आणि कदाचित ती दिवाळीनंतर पण जाऊ शकते. दोन्ही शक्यता आहे. बघूया 23 तारखेपर्यंत मात्र मुलांना वेट करावं लागणार आहे. आता कंबाईनची जी अराजपत्रित गट व गट क 2024 ची जाहिरात आहे त्या संदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ज्या मागणी पत्र आले होते त्या मागणी पत्रामध्ये जे एससीबीसीचं आरक्षण लागू झालं त्यानुसार बिंदू नामावली पद्धतीने आरक्षण आम्हाला आलं नव्हतं, म्हणून ज्या सरकारच्या जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला परत हे आम्ही पाठवलं आणि एससीबीसी नुसार आरक्षणासहित आम्हाला नवीन चार्ट द्यायला त्यांना सांगितलं होतं. पण त्याची अपडेट त्यांच्याकडे जी आलेली ती काहीच डिपार्टमेंटचे फक्त मागणी पत्र आलेलं आहे, काही डिपार्टमेंटचे आलेलेच नाही. बघा त्यांनी काय सांगितलंय. एससीबीसी आरक्षण संदर्भात अधिनियम दिनांक 26 फेब्रुवारी 24 मधील तरतुदी विचारात घेता शासनाच्या सर्व विभागांकडून गट ब गट क च्या पदांकरिता सुधारित मागणी पत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असल्याने म्हणजे त्यांना मागणी पत्र घेणं गरजेचं आहे. अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करता आली नाही. कशामुळे आली? सुरुवातीला एससीबीसीच्या आरक्षण संदर्भात आयोगातर्फे शासनास विविध पदांकरिता सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत विनंतीनुसार काही सेवेतील पदांचे सुधारित बघा नवीन मागणीपत्र काहींची मिळाले, त्यांना सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहेत, मात्र काहीच मिळाले, बाकीचे बाकी आहे. काही पदांच्या त्यात त्यांनी सांगितले कोणतं पोलीस उपनिरीक्षक पीएसआय संदर्भात त्यांना सुधारित मागणीपत्र गेलेलंच नाही अजूनपर्यंत, त्यांनी स्पष्ट सांगितले. बघा त्याचबरोबर अन्य विभागातील लिपिक जे विभाग आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की लिपिकची जागा जास्त आहे आणि त्या लिपिकच्याच मागणीपत्राबद्दलचं अजून त्यांना अपडेट आलेलं नाहीये. काही डिपार्टमेंट मधलं मागणीपत्र अद्याप अप्राप्त आहेत म्हणजे मिळालेलं नाहीये. सुधारित मागणीपत्रांबाबत शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू असून सुधारित मागणी पत्र प्राप्त होताच प्रस्तुत परीक्षेची जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल. आता साहजिक एमपीएससीची अडचण हीच आहे की त्यांना मागणी पत्रच नाही तर कसं काय त्यांना देणार. सो काही गोष्टी पण एमपीएससीच्या बरोबर आहे, काही गोष्टी सोडल्या तर. सो नक्कीच याच्याबाबत त्यांनी आपल्याला हे प्रसिद्धीपत्रक दिले. असं प्रसिद्धीपत्रक दिलं तर अजून बरं पण वाटतं की काय प्रोसेस चालू आहे, एमपीएससी लक्ष आहे की नाही हे पण आपल्याला कळतं. सो विद्यार्थी मित्रांनो लवकरच हे येण्याच अपेक्षितच आहे आपल्याला, पण आता यामुळे लेट होणारच आहे. आता आलं तर हे दिवाळीच्या म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर ऍड आली तर येऊ शकते, पण त्याच्याबद्दल पण सांगता येत नाही. पण जास्त शक्यता आहे ती कदाचित आचारसंहितेमध्ये अडकून जाईल आणि आचारसंहितेनंतरच
कंबाईनची जाहिरात येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो याच्याबद्दल अपडेट जशी भेटेल तशी तुम्हाला देतच राहील. इग्नाइट अकॅडमीला काही तुम्हाला कॉल करायचा असेल, काही शंका असेल, काही प्रश्न असेल, ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. आपल्या बॅचेस पण बऱ्याचशा लॉन्च झालेल्या आहे. बॅच बद्दल पण आपण माहिती ह्या नंबरला कॉल करून घेऊ शकता. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.